जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आला एकदम जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर आजचा व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीटसिंग इफेक्टवरती बनवलेला आहे. आणि हा जो व्हिडिओ तो आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे. भावांनो, आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. तर आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो. तर आपला जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घेऊ. ओके, तर चला भावांनो, सुरुवातीला तुम्ही काय करायचं आहे, अलर्ट मोशनमध्ये आपला जो बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो इम्पोर्ट करायचा आहे. आणि बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तो जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला रेड बीट आणि सोबतच लिरिक्स ॲड करून दिलेले आहे. तर आपण काय करायचं आहे, इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि हे जे लिरिक्स मी ऑफ ठेवलेले आहे ते आपल्याला इथून ऑन करायचं आहे. ऑन केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही अलर्ट मोशनमध्ये आपला जो फॉन्ट आहे तो इम्पोर्ट करायचा आहे. जे फॉन्टची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल मित्रांनो, आणि वेबसाईटची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यासोबतच तुम्हाला फॉन्ट जर का ॲड करता येत नसतील तर त्यासुद्धा व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तुम्ही काय करायचं, तो व्हिडिओ बघायचा आहे आणि अलर्ट मोशनमध्ये आपला जो फॉन्ट आहे तो इम्पोर्ट करायचा आहे. त्यानंतर काय करायचं, व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जायचं आहे. विवलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथून ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो, आणि त्याच्या समोर असं थोडंसं प्रेस करून ऑडिओ सॉन्ग आपल्याला सर्वात खाली खेचून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, ही वायर क्रिएशनची लेअर आपल्याला इथून डिलीट करायची आहे. आणि लेअर डिलीट केल्यानंतर आपल्याला इथे एक इमेज ॲड करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. आपली जी फर्स्टवाली इमेज आहे ते आपल्याला इथे ॲड करायची आहे. थ्रेडरवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन म्हणजेच बरोबर 10.4 सेकंदाच्या बीटवरती येऊन तिथपर्यंत काय करायचे, ती इमेज आपल्याला खिचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ती इमेज काय करायची, आपल्याला सॉन्गच्या वरती सेट करायची आहे, म्हणजे आपल्याला लिरिक्सच्या खाली आपल्याला ती इमेज ठेवायची आहे. त्यानंतर पुढे आपण थोडंसं लिरिक्स दिलेलं आहे, तर तिथंसुद्धा काय करायचं आहे, अशीच आपल्याला इमेज ॲड करायची आहे. तर 18.28 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. आपली जी इमेज आहे ती ॲड करायची आहे. थ्रेडरवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि आपलं लिरिक्स कुठे एंड होतं 23.16 सेकंदाला. तर इथपर्यंत ती इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे आणि आपलं जे लिरिक्स आहे त्याच्या खाली इथे बरोबर सेट करायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बरोबर 10.4 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे आणि इथून पुढे आपण नॉर्मली जसे इमेजेस ॲड करतो तशी इमेज ॲड करायची आहे. थ्रेडरवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला इथून ट्रिम करायची आहे. डबल बीटच्या इथे कशा प्रकारे इमेजेस ॲड करायचे आहेत, तर डबल बीटच्या मागच्या बीटवरती यायचं आहे. 2 बीट दिले त्यातल्या मागच्या बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे, इमेज ॲड करायची आहे. थ्रेडरवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे. जवळची बीट सोडायचे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला इथून ट्रिम करायची आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्याला सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत. तर मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भाऊनो, तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत आणि इमेजेस ॲड केल्यानंतर काय करायचं, आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मटेरियलमध्ये तुम्हाला बॉर्डर भेटून जाईल, ते ॲड करायचे आहे. थ्रेडरवरती जाऊन स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण जे इमेजेस ॲड केले त्यांना आता आपण इफेक्ट देऊन घेऊया. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, अलर्ट मोशनमध्ये आपला जो शेक इफेक्टचा जो प्रोजेक्ट आहे तो इम्पोर्ट करायचा आहे आणि इथून इफेक्ट नंबर 1 सुरुवातीला कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि लिरिक्सच्या जिथे जिथे आपण लिरिक्सच्या खाली इमेज ॲड केलेले, 2 ठिकाणी आपण लिरिक्सच्या खाली इमेज ॲड केलेले, तर त्या दोन्ही इमेजेसला काय करायचं आहे, आपला जो इफेक्ट नंबर 1 आहे तो आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपले शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर काय करायचं, आपल्याला इथून काय करायचं आहे, आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि जिथे जिथे मी तुम्हाला डबल बीट दिलेले आहे, पण कुठे, फक्त इथं आपलं पहिलं लिरिक्स इथे आपलं एंड होते आणि दुसरं लिरिक्स कुठे आहे आपलं इथे. तर याच्या मागच्या आणि पहिल्या लिरिक्सच्या पुढं या दोन्हीच्या मध्ये जिथं जिथं मी तुम्हाला डबल बीट दिलेले आहे तिथे तिथे काय करायचं आहे, आपल्याला इफेक्ट नंबर 2 जो आहे तो आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे. तर आपण पटपट करून घेऊया. इथे एक करायचं आहे, त्यानंतर इथे एक आहे आपल्याला, त्यानंतर पुढे गेल्यानंतर इथे एक आहे. असं 4 इमेजेसला फक्त काय करायचं आहे, आपला जो इफेक्ट नंबर 2 आहे तो आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 3 इथून कॉपी करायचं आहे. इफेक्ट नंबर 3 कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. इथून काय करायचं आहे, आपण थोडंसं पुढे यायचं आहे. आपलं दुसरं लिरिक्स कुठे आहे, इथं आहे.
तर इथून पुढे आता मी तुम्हाला जेवढे डबल बीट दिलेले आहे, तर इथून पुढे दुसऱ्या लिरिक्सच्या पुढे जिथं जिथं मी तुम्हाला डबल बीट दिलेले आहे तिथे तिथे काय करायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 3 आपल्याला इथे पेस्ट करायचं आहे. तर इथं पण काय आपल्याला 4 इमेजेस आहेत, तर त्या 4 इमेजेसला काय करायचं आहे, इफेक्ट नंबर आपला जो 3 आहे तो पेस्ट करायचा आहे. आणि त्यानंतर इथे आपण मध्ये जे इमेजेस सोडलेले आहेत त्या इमेजेसला पण काय करायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 3 आपल्याला पेस्ट करायचं आहे. कुठे, आपलं दुसऱ्या लिरिक्सच्या आधी. आणि त्यानंतर काय करायचं आहे, पुढच्या जिथं जिथं मी तुम्हाला डबल बीट दिलेलं आहे तिथं तिथं अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट नंबर 3 पेस्ट करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 4 इथून कॉपी करायचं आहे. इथून आपण इफेक्ट नंबर 4 कॉपी करून घेऊया. इफेक्ट नंबर 4 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. आणि आता पुढे गेल्यानंतर दुसऱ्या लिरिक्स नंतर आता जेवढे इमेजेस राहिलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला काय करायचं आहे, आपला जो इफेक्ट नंबर 4 आहे तो आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर काय करायचं, पुन्हा शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे. आणि सी सीच्या मी तुम्हाला 3 लेअर दिलेले आहेत, तर तिन्ही लेअर इथून सिलेक्ट करायचे आहेत सी सी इफेक्टच्या. आणि तिन्ही लेअर आपल्याला इथून कॉपी करून काय करायचं आहे, आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. बीटमार्कवरती आल्यानंतर ते लेअर आपल्याला इथे पेस्ट करायचे आहे. आपली बॉर्डर जे ते टॉपला घ्यायचे आहे. आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत त्या तिन्ही लेअर आपल्याला टाईमच्या ऑप्शनवरून खेचून घ्यायचे आहेत. तर त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, टाईमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि ती लेअर काय करायची, आपल्याला शेवटपर्यंत खेचून घ्यायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतो आहे, इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओतून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.